हरित ऊर्जेच्या दिशेने टुवर्ड्स ग्रीन एनर्जी या प्रकरणाचा भाग दुसरा आपण पाहत आहोत. या भागात आपण पाहणार आहोत हरित ऊर्जा म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय ग्रीन एनर्जी. जी ऊर्जा तयार करताना पर्यावरणीय समस्या उद्भवत नाहीत आणि ज्या ऊर्जेचे साठे शाश्वत आहेत अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा म्हणतात. चित्रात तुम्ही सोलार एनर्जी म्हणजे सौर ऊर्जा, विंड एनर्जी पवन ऊर्जा, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी जलविद्युत ऊर्जा, बायो एनर्जी, त्याचप्रमाणे जिओथर्मल म्हणजेच पाण्याचे गरम साठे जे जमिनीखाली आढळून येतात त्यांच्या मदतीने मिळणारी ऊर्जा, या सर्वांची चित्र पाहू शकता. यालाच आपण पर्यावरण स्नेही ऊर्जा असेही म्हणू शकतो. ग्रीन एनर्जी मीन्स इको-फ्रेंडली फॉर्म ऑफ एनर्जी which does not cause environmental problems and are sustainable. It is also called environment friendly energy. हरित ऊर्जेची उदाहरणे, एक्झाम्पल्स ऑफ ग्रीन एनर्जी. यातील पहिले उदाहरण म्हणजे जलसाठ्यापासून निर्माण केलेली जलविद्युत ऊर्जा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, वाहत्या वाऱ्यापासून निर्माण केलेली पवन ऊर्जा विंड एनर्जी, सूर्यापासून मिळालेली सौर ऊर्जा सोलार एनर्जी, तर जैविक इंधनापासून तयार केलेली ऊर्जा एनर्जी ऑप्टेन फ्रॉम बायोफ्युल्स. याचा अर्थ ऊसाच्या मळीपासून म्हणजेच बग्गासपासून आपल्याला इथेनॉलची निर्मिती करता येते आणि हे जे इथेनॉल आहे ते पर्यायी इंधन म्हणून पेट्रोल व डिझेलच्या वतीने आपण त्याचा वापर करू शकतो. यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा रिन्युएबल एनर्जी असेही म्हणतात, कारण यांची पुनर्निर्मिती आपल्याला शक्य होऊ शकते. जलविद्युत ऊर्जा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत केले जाते. इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट द पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर स्टोर्ड इन डॅम is converted into kinetic energy of water. वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईनपर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाईन फिरवले जाते. फास्ट फ्लोईंग वॉटर इज ब्रॉट फ्रॉम द डॅम टू द टर्बाईन ॲट द बॉटम ऑफ द डॅम. द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोईंग वॉटर ड्राईव्स द टर्बाईन. टर्बाईनला जोडलेली जनित्र फिरून ऊर्जा निर्मिती होते. द टर्बाईन इन टर्न ड्राईव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. या जलविद्युत निर्मिती केंद्रातील प्रवाह आकृती फ्लोचार्ट तुम्ही इथे पाहू शकता, ज्यामध्ये पाण्याचा स्थितीज ऊर्जेचा असलेला साठा गतिमान झाल्यानंतर गतिज ऊर्जा निर्माण होते, ज्यावर पाण्यावर चालणारे टर्बाईन फिरवले जाते. टर्बाईन फिरल्यामुळे जनित्र सुरू होतात आणि जनित्राच्या मदतीने विद्युत ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होऊ शकते. महाराष्ट्रातील कोयना वीज प्रकल्प याचं उत्तम उदाहरण आहे. जलविद्युत केंद्राचे फायदे. कोणत्याही इंधनाचे ज्वलन येथे होत नसल्याने प्रदूषण होत नाही. नो फ्युएल इज बर्न सो देर इज नो पोल्युशन. धरणात योग्य इतका पाणीसाठा असल्यास हवे तेव्हा विद्युत निर्मिती करता येते. इफ देर इज सफिशियंट वॉटर स्टोरेज इन द डॅम इट इज पॉसिबल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी ॲज अँड व्हेन नेसेसरी. वीज निर्मिती करताना धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंड होऊ शकते. ऑल्दो वॉटर रिझर्वॉयर इज यूज्ड फॉर पॉवर जनरेशन, it can be replenished during rainy season leading to uninterrupted power generation. परंतु या जलविद्युत केंद्रामुळे काही समस्यासुद्धा निर्माण होऊ शकतात. जलविद्युत केंद्रासाठी मोठी जमीन आवश्यक असल्याने बराचसा भाग पाण्याखाली येत असतो, त्यामुळे काही गावे विस्थापित होतात. Many villages are submerged when a dam is constructed. या विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो. द डिस्प्लेस्ड पीपल आर गिवन रिसेटलमेंट. त्याचप्रमाणे
मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली जाऊन जैवविविधता नष्ट होते. बायोडायव्हर्सिटी इज अफेक्टेड ॲज फॉरेस्ट लँड इज सबमर्ज. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो. The obstruction of the flow of river water may have adverse effect on living world in the river. यानंतरचे विद्युत निर्मिती केंद्र म्हणजे पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती. विंड एनर्जी बेस्ड इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या या चित्रातील यंत्राला पवनचक्की म्हणतात. The machine which converts the kinetic energy of wind to electrical energy is called wind turbine. पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात प्रक्रिया कशी होते ते आपण पाहू. पवनचक्की असलेल्या टर्बाईनच्या पात्यावर वाहती हवा आदळल्यावर ती पाती फिरतात. As the wind strikes the blades of the turbine, the blades rotate. टर्बाईनचा अक्ष गती वाढवणाऱ्या गिअरबॉक्समार्फत जनित्राला जोडलेला असतो. द एक्झेल ऑफ द टर्बाईन इज कनेक्टेड टू इलेक्ट्रिक जनरेटर थ्रू अ गिअरबॉक्स. फिरणाऱ्या पात्यामुळे जनित्र फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते. द रोटेटिंग ब्लेड्स ड्राईव्स द टर्बाईन अँड द टर्बाईन इन टर्न ड्राईव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. याची प्रवाह आकृती म्हणजे विशिष्ट वेगाने वाहणारा वारा, हवेवर फिरणारी मोठी पाती असलेले टर्बाईन, टर्बाईनमुळे कार्यान्वित होणारे जनित्र आणि जनित्रामुळे होणारी विद्युत ऊर्जा निर्मिती. महाराष्ट्रामध्ये धुळे, सातारा, सांगली, ढालगाव या ठिकाणी पवन ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र आढळून येतात. पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचे फायदे म्हणजे पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे. विंड एनर्जी इज अ क्लीन एनर्जी सोर्स. मात्र पवनचक्कीच्या साहाय्याने विद्युत निर्मिती करताना आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा प्रत्येक वेळी सर्वत्र उपलब्ध होईलच असे नाही. द विंड वेलॉसिटी नेसेसरी फॉर विंड एनर्जी जनरेशन इज नॉट अवेलेबल एव्हरीवेअर. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन यूजिंग सोलार एनर्जी. सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. यूजिंग द एनर्जी इन द सनलाईट, इलेक्ट्रिक एनर्जी कॅन बी जनरेटेड इन 2 वेज. सौर विद्युत घटाच्या मदतीने जनित्र न वापरता प्रकाश ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर करणे हा यातील पहिला प्रकार. विदाउट यूजिंग जनरेटर, विथ द हेल्प ऑफ सोलार फोटोवोल्टाइक सेल, कन्वर्ट द सोलार एनर्जी डिरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. तर दुसऱ्या प्रकारात परावर्तक म्हणजेच रिफ्लेक्टर वापरून प्रकाश ऊर्जेचे औष्णिक ऊर्जेत रूपांतर केले जाते, ज्याद्वारे टर्बाईनच्या मदतीने जनित्र फिरून विद्युत ऊर्जेची निर्मिती करता येऊ शकते. First, solar energy is converted into thermal energy. Using that thermal energy, the turbine generator system is driven. सौर विद्युत घट, सोलार फोटोवोल्टाइक सेल. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात. या प्रक्रियेला फोटोवोल्टाइक परिणाम म्हणतात. Solar photovoltaic cell converts the solar radiation energy directly into electrical energy. This is called solar photovoltaic effect. हे सौर विद्युत घट अर्धवाहकापासून म्हणजे सेमीकंडक्टरपासून तयार केले जातात. या अर्धवाहकामध्ये सिलिकॉन सारख्या पदार्थाचा वापर केला जातो. या प्रकारातून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट स्वरूपाची असते. The electrical energy generated through this energy transformation process is DC, that is directly current in nature. सौर घट ते सौर ॲरे. सोलार सेल टू सोलार ॲरे. सौर घट एकत्र येऊन सौर पॅनेल बनते.
मेनी सोलार सेल्स कम टुगेदर टू फॉर्म अ सोलार पॅनल. अनेक सौर पॅनेल जेव्हा एकसर पद्धतीने जोडले जातात तेव्हा स्ट्रिंग बनते. मेनी सोलार पॅनल्स कनेक्टेड इन सिरीज फॉर्म अ सोलार स्ट्रिंग. त्याचप्रमाणे अनेक स्ट्रिंग समांतर पद्धतीने जोडल्या असता सौर ॲरे बनतात. मेनी सोलार स्ट्रिंग्स कनेक्टेड इन पॅरलल फॉर्म अ सोलार ॲरे. DC म्हणजे डायरेक्ट करंट ते AC म्हणजे अल्टरनेट करंट रूपांतर. सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती DC डायरेक्ट करंट म्हणजे दिष्ट स्वरूपाची असते. तिचे AC म्हणजेच अल्टरनेट करंट प्रत्यावर्ती विद्युतधारेमध्ये रूपांतर करावे लागते, कारण घरातील उपकरणांसाठी AC अल्टरनेट करंटची आवश्यकता असते. अशावेळी बॅटरीमध्ये साठवलेल्या विद्युत ऊर्जेचे रूपांतर इन्व्हर्टर या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेद्वारे प्रत्यावर्ती म्हणजेच AC अल्टरनेट करंट विद्युत शक्तीत करतात. इन्व्हर्टरच्या मदतीने रूपांतरित केलेली AC म्हणजेच प्रत्यावर्ती विद्युत शक्ती ही ट्रान्सफॉर्मरच्या मदतीने विद्युत वितरण जाळ्यामध्ये वितरित केली जाते. ती दिवसभरात आपल्याला केव्हाही वापरता येऊ शकते. एनर्जी स्टोअर इन बॅटरी कन्व्हर्टेड इंटू अल्टरनेट करंट with the help of inverter, then transformer transform the generated power into the electricity distribution network. दुसरा प्रकार म्हणजेच सौर औष्णिक विद्युत केंद्र सोलार थर्मल पॉवर प्लांट. यामध्ये अनेक परावर्तक वापरून सूर्यकिरण एका शोषकावर केंद्रित केले जातात. मेनी रिफ्लेक्टर्स रिफ्लेक्ट अँड कॉन्सन्ट्रेट सोलार रेडिएशन अँड ऑन ॲब्झॉर्बर्स. या उष्णतेच्या मदतीने पाण्याचे वाफेत रूपांतर करून टर्बाईन आणि टर्बाईनच्या मदतीने विद्युत जनित्र फिरवून विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. यूजिंग धिस हीट एनर्जी स्टीम इज जनरेटेड टू ड्राईव्ह द टर्बाईन अँड जनरेटर. दिलेल्या चित्रामध्ये तुम्ही परावर्तक म्हणजेच रिफ्लेक्टर, शोषक म्हणजे ॲब्झॉर्बर, त्याचप्रमाणे पाण्याची उष्णता करण्यासाठी वापरण्यात येणारा बॉयलर आणि या उष्णतेच्या मदतीने पाण्याचे वाफेत रूपांतर करून झाल्यावर फिरणारा टर्बाईन, टर्बाईनच्या मदतीने फिरणारी विद्युत जनित्र जनरेटर अशी रचना इथे पाहू शकता. या पवन ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्राची प्रवाह आकृती पाहिल्यानंतर आपण सौर ऊर्जेवर आधारित प्रवाह आकृती कशी असते याचा फरक इथे पाहणार आहोत. यामध्ये आपण परावर्तक म्हणजेच रिफ्लेक्टरचा वापर करतो. त्यानंतर शोषक म्हणजे ॲब्झॉर्बर वापरले जातात, ज्याच्या मदतीने टर्बाईन फिरवले जातात, ज्यावर विद्युत जनित्र कार्यान्वित होतात आणि विद्युत ऊर्जा म्हणजेच इलेक्ट्रिक एनर्जी इथे निर्माण होऊ शकते. या सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र जी आहेत ती महाराष्ट्रामध्ये मुळशी, उस्मानाबाद या ठिकाणी आढळून येतात. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्राचे फायदे म्हणजे या इंधनाचे ज्वलन होत नसल्याने प्रदूषण होत नाही. इलेक्ट्रिसिटी जनरेटेड विदाउट एनी फ्यूल कंबशन अँड सो विदाउट एनी एअर पोल्युशन. मात्र यापासून निर्माण होणारी समस्या ती अशी, सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत गट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकतात. सोलार सेल्स कॅन जनरेट इलेक्ट्रिसिटी ड्युरिंग डे टाईम ओनली. अशा रीतीने या टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी हरित ऊर्जेच्या दिशेने या प्रकरणाचा आपण इथे शेवट करत आहोत. दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ते आवडले असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.